प्रिन्सिपॉल ठकारांनी हातातलं इंग्रजी मासिक टेबलावर टाकलं, चष्मा काढला. हा अंगठा आणि मध्यपोटेने डोळे दाबत त्यांनी पायात स्लिपर्स चढवले. मोठ्या प्रसन्न चित्तानं ते सहज बागेजवळ आले. थंडगार वाऱ्याची झुळूक आली. त्यांनी खुर्चीवरची शाल ओढून अंगावर आणि मोठ्या प्रसन्न चित्तानं ते सहज पाय मोकळे करण्यासाठी खिडकीजवळ आले. पण तिथे येतात त्या नासक्या शेवाळी पाण्याप्रमाणे दिसणाऱ्या मळकट हिरव्या रंगाच्या पडद्याकडे त्यांचं लक्ष गेलं. एखाद्या मूक जखमेला नकळत स्पर्श व्हावा त्याप्रमाणे त्यांचं मन वेदनेनं दचकलं. हो अरे आजूबाजूची खोली त्यांनी एखाद्या चित्राप्रमाणे सजवली होती. आयुष्याच्या प्रवासात त्यांच्या काव्य लोक तरल मनावर उठलेले कोमल तरंग त्यांनी ह्या नात्या वस्तूंच्या रूपानं मूर्त केले होते. ती संपूर्ण खोली म्हणजे त्यांच्या जीवनाची मधुर स्मृती होती. समोरच्या भिंतीवर शुभ्र संगमरवरी दगडाचे छोटे छोटे तुकडे शिसवीच्या लाकडात बसून तयार केलेलं कापडी बेटाचं निसर्ग दृश्य होतं. ते त्यांनी खुद्द कापडीला विकत घेतलं. त्या लहानशा चौकटीत सुरेल रेशमी रेषांचं धुंद स्वप्न गोठवून ठेवलं होतं. भोवताली निळ्या समुद्राच्या आठवणींचा जरतारी शेला. अरे कापडी बेटच मुळे निळ्या मखमली समुद्रावरच्या एखाद्या चमकी प्रमाणात होता. इकडे त्याच्या डावीकडे देगाचं बेभान होऊन नाचत असलेल्या नर्तकीचं चित्र होतं. रंगसंगतीच्या लाटांवर फेसाळलेलं यौवन. इकडे बरोबर त्याच्या समोर होकुसायच्या लाटा या चित्राची प्रतीक होती. अजस्त्र नागाच्या फणीप्रमाणे विशाल उन्मत्त लाट झेप घेण्यापूर्वी क्षणभर गर्वानं स्थिरावलेली. तिच्या छायेत असहाय्य वाटणारी एवढीशी ठिपक्यांसारखी माणसं. हो या चित्रातल्या साधेपणाची श्रीमंती वळत वळत जाणाऱ्या जिवंत धारदार देशांमधलं सामर्थ्य लक्षण उत्कट होत. इकडे खाली कोपऱ्यात एक लालसर दगडाची शोभेची शेगडी होती आणि तिच्यावर दोन्ही भिंतींवर पसरलेली एक छोटीशी लायब्ररी. हो त्या कपाटावर ग्रीस मधल्या एका छोट्याशा खेड्यात घेतलेली एका बास्केट घेतलेल्या खेडवळ मुलीची भाजक्या मातीची प्रतिमा उभी होती. एक गुडघा दुमडून जमिनीवर, दुसरा उभा टिकवली. बास्केट मध्ये फळ आहे. मला सांगतो डोळ्यात विलक्षण आर्तता. काय हवंय ते माहिती नाही पण काहीतरी हवंय अशी कृष्णा. अरे सारी खोली म्हणजे शुभ्र फुलांनी मोहरलेलं चेरीचं झाड होतं. जपानमध्ये त्यांनी पाहिलेल्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या कारंज्याप्रमाणे दिसणारी ती झाडं. तिच्यातून रंगीबेरंगी छोट्या छोट्या छत्र्या घेऊन डौलानं तरंगत जाणाऱ्या जपानी स्त्रिया यांच्या आकृत्या त्यांच्या मनावर अगदी कशिद्याप्रमाणे रेखाटल्या गेल्या होत्या. पण तो पडदा मात्र एखाद्या व्रणाप्रमाणे चालत होता. तीन खिडक्यांना तीन व्रण सरत चाललेल्या चाकणेप्रमाणे ते वाऱ्याने फडफडले
ते वाऱ्याने फडफडले म्हणजे साकाळलेलं रक्त वेदनेनं ठसठसल्याप्रमाणे होत. तरी ते कापड विकत घेताना दुकानात त्यांनी आपल्या बायकोला अगदी स्पष्टपणे हो 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 आणि म्हणजे शांतपणे सांगितलं होतं की भाई घर त्या एका कापडामुळे खोलीतल्या वातावरणावर फार मोठे मोठे ओरखडे उठतील. अरे रंगसंगती ही एखाद्या गीताप्रमाणे असते. एका बेसूर रंगानं सारे रंग पोसून मृत होतात ही गोष्ट ह्या लोकांना समजणार तरी कधी. एखाद्या सुंदर नाजूक काचेच्या प्याल्यात लाल गडद माधुरीचं उंचीमध्ये ठेवावं त्याप्रमाणे ही खोली. तिच्यातला तरल मधुर भावगंध. पण एखाद्या गोष्टीला काय करावं ह्याची कल्पनाच यांना ठेवत नाही. एखाद्या म्हणजे लाल गडद माधुरीचं उंचीमध्ये ठेवावं त्याप्रमाणे ही खोली. पण तिच्यातला मधुर गंध यांना कधी समजलाच नाही. हो पण आता एखाद्या गोष्टीचा उगाचच आग्रह धरून नसावा हे त्यांना काही पटत नव्हतं. एखाद्या जाणत्या माणसाला असल्या घाणेरड्या सडक चाललेल्या पेटाप्रमाणे दिसणाऱ्या रंगाचं कापड निवडून घ्यावं याची त्यांना उलट शरम वाटली होती. आणि कुणीतरी इथं अंगावर घाण टाकावी त्याप्रमाणे अंग आकर्षून त्यांचं मन मूक झालं होतं. जाऊ द्या. तुम्हाला काहीच पसंत पडत नाही हेच खरं. ते कापड विकत घेताना दुकानात म्हणजे नेहमीच्या अनुभवानं त्याची बायको त्यांना चिमलेल्या स्वरात म्हणाली. हा पण तिचंही म्हणणं बरोबर. गेल्या 30 वर्षात त्यांनी तिच्या आवडीसाठी म्हणून किंवा तिला खुश करण्यासाठी म्हणून काहीही केलं नाही. मात्र त्यांनी स्वतःच्या साऱ्या सुटांचा रंग अगदी सूर्याच्या बदलत्या किरणात 10 वेळा तपासूनच पसंत करण्याची पद्धत ठेवली. इतकंच काय पण या खोलीत यायसाठी तुला या रंगसंगतीचा पातळ असेल तरच या खोलीत येतायस. बागेविषयी तेच ओल्या चिंबा आठवणी जाग्या करून गत आयुष्यावर जांभळसर मोहिनी टाकणारा हजार डोळ्यांचा रातराणीचा सुगंध तिला हवा होता. पण त्यांनी एखादा तरल भावगंध असणारा मुग्ध मॅग्नोलिया लावला होता. अरे जीवनाचा प्रत्येक कण जिभेवर तरळ ठेवून चाखण्याखेरीज कधीच स्वीकारून त्यांनी पुढे पाठवलं नाही. त्यांच्या प्रत्येक क्षणाला डोळा होता आणि त्या डोळ्यात फक्त त्याच्याच प्रतिमेचं लेणं कोरलेलं होतं. अरे तिच्या अत्यंत वृक्ष व्यवहारी कांबळ्याप्रमाणे खरखरीत मनाविषयी त्यांना अत्यंत तीव्र लायब्ररीला तर ते तिला स्पर्शही करून देत नसत. ओ माय लायब्ररी. हो थॉमसन बाल्टन होती लिओपार्डी या प्रत्येकाला त्यांच्या काही विशिष्ट जागा होत्या.
आणि त्या त्या ठिकाणीच त्यांचं जग हे मूर्तीच्या डोळ्यातल्या माणकाप्रमाणे ज्वलंत ठरत असत. थॉम्सन कवीच्या बाजूला लेखनचं हसन नाटक, आर्त विभलमन पौरात्य जीवनाच्या कल्पनेशेजारी धुंद रगेल बेबंद लकेरीच्या बाजूला सारखं तळमळतंय. अरे या विरोधातच तर जीवनाची खरी संगती आहे. सारी गात्रे मोहरून टाकणार, शारीर वासनाने फेसाळलेलं उष्ण झालेलं संगीत आणि आसुडाच्या आघाताने उडणाऱ्या रक्ताचे ओले किरण, मनाभोवती उडणारी आठवणींची शुभ्र कबुतरी आणि जीवनाला आठवणींचा एकही कंगोरा नाही अशा तऱ्हेनं नागिणीप्रमाणे अंग वळवत जाणार आणि देहाची स्मृतीहीन ओठांची नर्तकी. जगडव्या दुःखाकडे स्थिर नजरेने पाहणारी बुद्धाची शांत प्रसन्न दृष्टी आणि जिवंत शरीरातून ओढून काढलेला रसरशीत मांसखंडाचा लाल भडक रंग, स्मशानातल्या थडग्यांवर तुसांच्या छाये क्षणाचा सुखोपभोग घेणारी कुतरड्यांची जोडी, ही सारी सारी त्या एकाच अनुभवात घ्यायला पाहिजे. कारण एकाशिवाय दुसऱ्याला काही अर्थच नाही. नो 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 थॉम्सन शेजारीच लेखक बर्टन पाहिजे. शिवाय शिवाय त्या पुस्तकांच्या कातडी बांधणीमध्ये असा विरोध आहे. थॉम्सन करड्या रंगाचा तर लेखक कासरला, बर्टनच्या पुस्तकाला पुरसर हिरवा रंग आहे. सारी एकत्र असताना मोर पिसावर लाल रंग टाकावा त्याप्रमाणे वाटेल. हो हो मोर पिसावर लाल रंग, शुभ्र वक्षस्थळावर निळ्या सुरीची लाल जखम, आयुष्य धाकाळून टाकणाऱ्या गहिऱ्या नैराश्याच्या बाजूला उष्ण रक्तामासाच्या वासनांच्या पालवी, मोर पिसावर लाल रंग, शुभ्र वक्षस्थळावर निळ्या सुरीची लाल जखम. स्पेन मध्ये त्यांनी पाहिलेल्या बैलांच्या युद्धामध्ये काळ्या बैला शेजारी वाळूत पडलेलं कुचावर काळशार रक्त. फ्रेंच हॉटेलमध्ये पाहणाऱ्या मुलीनं शुभ्र शुभ्र रोधानं तटाकलेल्या सॅटिनच्या धड्यावर लावलेलं कपोर काळसरला कार्नेशन फूल. नो 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 थॉम्सन शेजारीच लेखन आणि बर्टन पाहिजे. चुकून तिनं त्या पुस्तकाची धारा बदलली. त्या दिवशी त्यांनी चहाही घेतला नाही. म्हणजे त्यांना तिचा राग आला नाही, कुत्र्यात डोळे मिटून पडलेल्या कुत्र्याच्या पिलाप्रमाणे वाटणाऱ्या तिच्या मूढ मनाविषयी त्यांना अत्यंत कीव वाटली. आणि तिला सारं समजवायचं नाही कसं. आयुष्याला एखाद्या पिंडीच्या फुलाची सुबक रेखीलता पाहिजे. एखाद्या विशाल हिऱ्यात ज्योतीचं प्रतिबिंब दिसावं त्याप्रमाणे अनुभवाला जिवंत कोरीव आकार हवा. भावनाचा वेळा गुंतवला असण्यापेक्षा स्वप्नाने दोष होता. माणसं काय हे अनुभव स्वीकारण्यासाठी त्यांना जतन करून ठेवण्यासाठी म्हणून निर्माण करण्यात आलेली शुद्र मातीमोल यंत्र आहेत. पण हे तिला सारं कसं समजवलं. पण ती पुस्तकं हलवल्यानं त्यांची मोहिनी शतशः फुटली. त्यात हे हिरवे पडले म्हणजे
त्यांच्या मनावर हे नाही एकदम एखादा करडा ओरखडा आहे. फारच क्रूर जखम आहे, फारच क्रूर, अगदी बाळपेक्षाही क्रूर. बाळ 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 त्यांचा मुलगा बाळ हा त्यांच्या मनावरचा एक फार मोठा व्रण होता. बाळ गेल्या 15 वर्षात त्यांनी बाळाचं तोंडही पाहिलं नव्हतं. त्याच्या नावाचा कधी उच्चारही केला नव्हता. तरी दर महिन्याला त्याच्या आईला त्याची पत्र येत. आपल्या टपोऱ्या निरागस डोळ्यांच्या 2 मुलांचे फोटो तिने घरी पाठवले. सुनबाई दर संक्रांतीला अगदी काटाना काटा मोजून घ्यावा असा सुरेख नितळ हवा गुलाबी फुलं वर भरलेल्या रेशमी पिशव्यातून पाठवत असे. पण त्यांनी कधी त्या पत्रांकडे फोटोंकडे ढुंकून पाहिला नाही की कधी एखाद्या हलव्याचा दाणा तोंडात टाकला. त्यांच्या दृष्टीनं बाळ मेला होता. आणि बाळ मेला की त्याला बायका बरोबर कुठे असणार. ज्या दिवशी बाळनं त्यांना ह्याच खोलीत भडक काळ्या रंगाची कॉर्नरची पॅन्ट मला त्यावेळी उग्र वास यावा त्याप्रमाणे त्यांचं डोकं दुखू लागलं. बाळ हा त्यांच्या मनावरचा म्हणजे आपण कॉलेज सोडणार मुंबईला जाणार असं सांगितलं. त्यावेळी बाळ त्यांच्या आयुष्यातून निघून गेला होता. पण त्याचं पत्र घरी आलं की त्यांचा बिकट चेहरा उस्करून गेल्यासारखा होत असे. बाळ हा त्याच्या मनावरचा एक न कधी न पुसला जाणारा डाग होता. मुंबईला आज मोठा लोकशाचा व्यापार. कॉलेज सोडल्यापासून बाळनं कधी एका त्याची मदत मागितली नव्हती. आज मुंबईला स्वतःच ठरवलं. पण प्रिन्सिपल ठिकाणी त्याचं नाव टाकलं. अरे आपल्या मुलांना लोणच्याचा व्यापार केला याची नुसती जाणीव जरी जिवंत झाली तरी त्यांचं मन लागेनं करपण्यासारखं होत असेल. लहानपणी तेवढे आशेनं कौतुकानं त्यांनी बाळाला लायब्ररीतल्या चित्रांची पुस्तकं दाखवली. मायकेलँजेलोचा भव्य अतिमानवी मोझेस, ईश्वरांच्या रसरशीत जिवंत रंगांचं ऐश्वर, भरतीची प्रकाशाने भरलेली नाजूक वस्त्र आणि एखाद्या अंधुक आठवणीनं हृदयात पोळ्याचं धारण पसरावं त्याप्रमाणे वाटणारी वेगळांची चित्र. एलास्टिकचा निबर महत्वाकांक्षेनं झिंगल्याप्रमाणे वाटणारा 10व्या पायस पोपचा पोर्ट्रेट आणि त्या प्रशाच्या प्रत्येक बोलानं फटकाऱ्यानं रक्त निर्माण करणारा ऐश्वर. अशा कितीतरी गोष्टींची बीज त्याने बाळकडे फेकली. ज्या चेहऱ्यामुळं हजारो गलबत समुद्रात ढकलली गेली. इलिनियमचे गगनचुंबी प्रासाद आणि मनोरे धुळीला मिळाले. तिच्या विषयी तर ते आपल्या नितळ पापण्यामधून बोलू लागले की त्यांना बाह्य जगाचा विसर पडेल. शब्दात दडून गुप्त असलेल्या पर्यांचं मदिर सौंदर्य,
शब्दांचे पंख पसरतात, निर्माण होणारी निळसर स्वप्न, अशा कितीतरी गोष्टी त्यांनी खेळणी मांडावी त्याप्रमाणे बाळ पुढे मांडून ठेवल्या. बाळचं आयुष्य पांझोट निघालं. त्यानं कधी त्या एखाद्या कवितेचं पुस्तक कधी उघडून पाहिलं नाही की अरे त्यातल्या षोडशे प्रमाणे वाटणाऱ्या काव्य पंक्ती पाहून त्याला कधी वेळावल्यासारखं झालं. शेवटी तर आपण लोणच्याचा व्यापार करणार हे सांगून त्याने त्यांची सारी वेळी स्वप्न फोडून टाकली. त्याच्या मॅग्नोलियावर थुंकून त्याला तो त्या घाणेरड्या शिवारी डबक्यात फेकून दिला. तो गेला त्यावेळी त्यांनी खोलीचा दरवाजा बंद करून घेतला होता. नंतर कितीतरी वेळ ते या खुर्चीत बसून होते. त्यांच्या आयुष्याच्या पातळ्या मिळून पडत होत्या. नंतर मात्र त्यांनी मनाचा जखमी भाग कठोर डागण्या देऊन निर्जीव केला. बाळ भोवती पसरलेल्या मेल्या स्वप्नाबरोबर त्याचं प्रेत त्याने तिकडे उघड्या डोळ्याने फेकून दिलं. अरे डुकरीला फसाफसा पिलेवानी त्याप्रमाणे बाळाला पैसा मिळत गेला. पण प्रिन्सिपॉल ठाकारांचा मात्र निर्वंश झाला. ज्यानं कधी कवितेची ओळी दिली, एखाद्या फुलाच्या गंधावर मोठी व्हावं त्याप्रमाणे ज्याला एका शब्दाचाही अर्थ गंध तो समजला नाही त्याला आपला मुलगा म्हणायला त्यांचं मन तयार होत. हा त्यांच्या मनावरचा एक घाणेरडा शिवारी पडदा होता. पडदा तो पडदा त्यांच्या या संगमरवरी सौंदर्य विश्वात फडफडला. ते अतिशय अस्वस्थ झाले. आपला सोन्याचा रेषाकाम असलेला पाईप त्यांनी पण त्याचा हात स्थिर राहिला. तो तसाच तरी परत होऊन गेला. कपाटातून थॉम्सन बाहेर काढला. हो, थॉम्सन. आणि वेडावलेल्या मनानं, पोळलेल्या दुःखानं ते त्या कवितांच्या ओळीमधून हिंडू लागले. I fled him down the arches of the years. I fled him down the labyrinthine ways of my own mind, and in the mist of tears, 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 in the mist of tears. त्यातून हृदयाला भरव घडणारा एक आर्त उच्छ्वास त्यांना ऐकू आला. ज्यात संधी प्रकाशात एक एक गळून पडणाऱ्या पानांची विकलता होती. थरव्यावर ओलं चांदण पसरावं त्याप्रमाणे वाटणारी सावळी होती. सारे शब्द स्वप्नांच्या भूतांप्रमाणे वाटतात. ओले तलम वस्त्र पसरल्याप्रमाणे दिसणाऱ्या वायूवर पावलं उमटून लाटांनी पुसून जावी. अश्रू भरलेल्या डोळ्यांच्या ओळी सुरू होऊन विरून जाय. हे यू वेंट युअर अनरिमेंबरिंग वे. यू वेंट युअर अनरिमेंबरिंग वे. तू आलीस आणि आल्या पावली ओल्या पावली तशीच निघून गेलीस. I know. Nothing begins, nothing ends.
प्रत्येक शब्दाला, दुःखाला, अनुभवाला अश्रूंच्या थेंबांची किंमत द्यावीच लागते. फुल फुलते आणि सहजपणे नाहीसे होते. पण त्याची आठवण मात्र मला घर करते, सारखी छळू लागते, छळू लागते. अरे ते का बटन, ओ माय बटन. वाळूच्या लहान मोठ्या उंचोट्यानं, लाख चांदण्यांच्या गडद मखमली आकाशाच्या पार्श्वभूमीवर उंटांचा कारवान दुलट चालू लागतो. मध्याप्रमाणे गडद रंगाचे हिंदी गालीचे बगळे मगरी यांची चित्र कोरलेल्या तलवारी घेतलेले व्यापारी समरकंदाच्या प्रवासाचं गाणं सोन्याच्या आवाजाला गाऊ लागतात. सोन्याच्या आवाजाला गाऊ लागतात. हे बाळ, अरे ते काय 2-4 सोन्याच्या दिनारांसाठी? फॉर lust of doing what should not be known, we take the golden journey to Samarkand. त्यांच्या भदार आवाजानं आकाशाचा पडदा थरथरला. वाळूवर पडलेल्या राक्षसी सावल्या क्षणभर जाग्या झाल्या आणि वाळूचा कण मोहरून उठला. प्रिन्सिपॉल ठकारांच्या मनावरचा कृष्ण वस्त्र जळून गेलं आणि उत्कट आनंदानं ते ज्योतीप्रमाणे कंपित झाले. इराणी सुरेतल्या मद्यानं आरक्त झालेल्या डोळ्यांचे शब्द, खुरीच्या लवचिक नृत्यानं बेहोश झालेल्या ओळी, बटूच्या अरबी स्त्रीप्रमाणे मस्त मलासा त्रस्त वाटणाऱ्या आठवणी, काळाचा एक पक्षी उडाला म्हणून सांगणाऱ्या खय्यामचा कलंदरी आवाज. तर फुलांची छाया पाण्यात पाहावी, फुलांची छाया पाण्यात पाहावी, तर बांबूंची छाया चांगल्या एखाद्या लावण्यवतीची छाया नाजूक विणलेल्या पडद्यावर पाहावी, असं चोखंदळपणे सांगणारा रसिक चीनी कवी हे सारे त्यांच्या मनाभोवती धिरविरू लागले. एखादी जांभळ्या भिवळ्या ठिणग्यांची चौरी ढाळली, त्याप्रमाणे त्यांची स्मृती गजगजली. रंगीत ओळी आणि चित्र यांच्या ठिणग्या होऊ लागल्या. इंद्रिय उन्मत्त करणाऱ्या मधील सुखानं त्यांचे डोळे भारावून गेले. पण ह्या मोहिनीचं वस्त्र म्हणजे झटक्याप्रमाणे हे सारं जग नाही सगळं. कुठून तरी त्यांना आवाज ऐकू लागले. घोगरे कठोर पर्वतीच्या दाताप्रमाणे सापासारखे लवलवणारे. अरे आम्ही तुझ्यासाठी काहीतरी सुंदर स्वप्नमय निर्माण केलं. आमच्या हातात मातीचा मानव झाला, शब्दांची वारुणी झाली, अनुभवांची अमरपुष्प झाली. नाहीतर क्षुद्र तू तुझं हे डागाळलेलं जग, खरडा शेवाळीत पडदा प्रिन्सिपॉलने सगळी पुस्तकं आवडून कपाटात ठेवली. बरं घेऊन ते आपल्या नेहमीच्या जागेवर बसले. काळच्या स्मृतीचा काटा काढून टाकला. शिवाय त्याचा अपराध एका सामान्य व्यक्तीविरुद्ध होता. एका क्षुद्र व्यक्तीचा जास्त क्षुद्र मुलगा लोणच्याच्या व्यापारात पडला काय, नाहीतर आणखी पुढे जाऊन एखाद्या राजकारणात पडला काय, सांगत बाळ आपण दोघंही काय
आपले मडक्याच्या तुकड्यासारखे. आयुष्य आहे, आज आहे उद्या नाही. त्या होकुसायच्या चित्रातल्या महान लाटेखाली अंग चोरून बसलेली आपण भिकार माणसं. हा घाणेरडा शेवाळी पडदा, अरे हा घाणेरडा शेवाळी पडदा देगा होकुसाय यांच्या चित्रांसमोर, थॉम्सन, खय्याम, बोतिये यांच्या पुस्तकांसमोर, कापरी बेटाच्या ह्या अजर सौंदर्याच्या स्वप्नामय जगात हा घाणेरडा शेवाळी पडदा निर्लज्जपणे फडफडत असावा याची त्यांना विलक्षण शरम वाटली. त्या चिरंतन जगावर जाऊन आपण थुंकी टाकली, काहीतरी अक्षम्य अतिशय घाणेरडं पाशवी कृत्य केलं असं त्यांना वाटू लागलं. त्यांच्या डोळ्यांच्या कडा जळजळू लागल्या आणि त्यांच्या शरीरातला कण नक्कण विखारी शर्मेनं दुःखानं सारखा तरमरू लागला, सारखा तरमरू लागला.